मित्रांनो, बऱ्याच शासकीय योजनांचे अनुदान हे NPCI लिंक अकाउंटवरती क्रेडिट करण्यात येत असते। तर मित्रांनो, NPCIला तुमचं कोणतं अकाउंट नंबर लिंक आहे तर हे कशा प्रकारे चेक करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही दोन पद्धतीने चेक करू शकता की NPCIला तुमचं कोणता अकाउंट नंबर लिंक आहे। तर एक तर तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे, येथे लॉग इन वरती क्लिक करून येथे आधार नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे बघू शकता युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। तर येथे बँकेचं नाव दाखवण्यात येईल, कोणतं बँक अकाउंट तुमचं NPCIला लिंक आहे आणि बँक सीडिंग स्टेटस मध्ये मित्रांनो येथे ऍक्टिव्ह दिसायला पाहिजे। येथे जर इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला मित्रांनो तुमच्या बँकेत जाऊन ऍक्टिव्ह करून घ्यायचे। त्यानंतर सीडिंग डेट काय आहे तर येथे दाखवण्यात येईल। तर पहिली पद्धत अशा प्रकारे असणार आहे आणि मित्रांनो दुसऱ्या पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचं आहे तर ते आता आपण बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या NPCIच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर तुम्हाला ते कन्झ्युमर याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो इथे भारत आधार सीडिंग एनेबलर बेस याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि चेक स्टेटस याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुमच्या आधार लिंक मोबाईल वरती OTP येईल, तो OTP तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकायचा आहे। त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे बघू शकता मॅपिंग स्टेटस मध्ये ऍक्टिव्ह दाखवण्यात येईल। त्यानंतर लास्ट अपडेटेड डेट दाखवण्यात येईल, कोणत्या डेटला मित्रांनो इथे लिंक झालेला आहे तर ती तारीख दाखवण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो कोणत्या बँकेचा अकाउंट NPCIला लिंक आहे तर त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। तर अशा दोन पद्धतीने मित्रांनो तुम्ही चेक करू शकता की NPCIला तुमचं कोणतं अकाउंट नंबर लिंक आहे।